नमस्कार. यापूर्वी आपण पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या विषयाच्या पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. यामध्ये तुलनात्मक राजकारणाचे अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती, तसेच तुलनात्मक राजकारणाचा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन यासंबंधीची सविस्तर माहिती यापूर्वीच्या तासाला घेतलेली आहे. या पेपरमधील पुढील भाग येतो तो म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा व्यवस्थात्मक दृष्टिकोन. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन या दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा कार्यवादी दृष्टिकोन असेल, व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन असेल, खेळाचा दृष्टिकोन असेल, संस्थात्मक दृष्टिकोन असेल, तसेच व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन असेल, कार्ल मार्क्सचा दृष्टिकोन असेल, असे विविध दृष्टिकोन आहेत. त्यापैकी एक दृष्टिकोन म्हणून या ठिकाणी व्यवस्थात्मक दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. दृष्टिकोन म्हणजे त्या व्यक्तीचा त्या विषयाकडे म्हणजेच तुलनात्मक राजकारणाकडे पाहण्याची भूमिका या दृष्टिकोनातून व्यवस्थात्मक दृष्टिकोन असेल, रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असेल, हे पाहावयाचे आहेत. यापूर्वी आपण रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाच्या आधारे रचनेच्या आधारे कार्य आणि कार्यातून व्यवस्था यासंबंधीची माहिती आपण रचनात्मक कार्यवादी आल्मंड या विचारवंताने मांडलेला रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा आपण पाहिलेला आहे. यापुढील दृष्टिकोन म्हणजे तुलनात्मक राजकारणामध्ये जो काही राजकीय व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. तुलनात्मक राज्यशास्त्रात किंवा तुलनात्मक राजकारणात राजकीय व्यवस्थावादी दृष्टिकोन हा राजकीय व्यवस्थेवरती मांडलेला दृष्टिकोन डेव्हिड ईस्टन या विचारवंताने मांडलेला आहे. आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी राज्यशास्त्राचा सामान्य सिद्धांत मांडलेला असून या सिद्धांताच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या शासन संस्थांचा अभ्यास करता येतो. डेव्हिड ईस्टन यांनी 1953 साली दी पॉलिटिकल सिस्टीम आणि 1965 मध्ये ए सिस्टम ॲनालिसिस ऑफ पॉलिटिकल लाईफ या ग्रंथांच्या साहाय्याने राज्यशास्त्राचा सामान्य सिद्धांत म्हणजेच व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे. या दृष्टिकोनाला डेव्हिड ईस्टनचा व्यवस्थावादी दृष्टिकोन असेही म्हटलं जातं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारच्या राजकीय व्यवस्थांचे विश्लेषण या सिद्धांताच्या साहाय्याने करता येते. पारंपरिक स्वरूपाच्या तुलनात्मक राजकारणामध्ये जे काही उणीवा होत्या त्या लक्षात घेऊन ईस्टन यांनी हा आधुनिक तुलनात्मक व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे. ईस्टन यांच्या मते कोणत्याही व्यवस्थेच्या कार्यानुसार विविध व्यवस्थातील फरक जाणून घेता येतो. सामाजिक व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल, असा फरक समजून त्याची कार्यपद्धती समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. राजकीय व्यवस्था अभ्यासताना तिची रचना
व कार्ये लक्षात घेणे आवश्यक असते. रचनात्मक कार्यवादाचा अभ्यास करून राजकीय व्यवस्थेचे विश्लेषण करणे अधिक सोयीचे ठरते. उदाहरणार्थ, एखादी राजकीय व्यवस्था एखाद्या देशात दीर्घकाळपर्यंत कोणत्या परिस्थितीत टिकून राहते याविषयीचा अभ्यास त्या व्यवस्थेच्या रचनेवरून आणि कार्यावरून करणं सुलभ असतं किंवा सुलभ होतं. प्राध्यापक डेव्हिड इस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची व्याख्या जी केलेली आहे ती म्हणजे राजकीय व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था की ज्या व्यवस्थेत बंधनात्मक निर्णय घेतले जातात आणि त्या निर्णयांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाते. डेव्हिड इस्टन यांच्या मते विशिष्ट अशा मर्यादित आपल्या घटकांचा परस्पर संबंध ठेवून कार्य करणारी रचनात्मक यंत्रणा म्हणजे व्यवस्था होय. राजकीय व्यवस्थेतील घटक परस्परावलंबी असल्यामुळे व्यवस्था व वातावरण या दोहोत एक प्रकारची परिसीमा असते. तसेच राजकीय व्यवस्थेवरून बाहेरून कोणते आघात झाले तरीही ती व्यवस्था टिकून राहते, कारण ती स्वयंनियंत्रित व्यवस्था असते. जोपर्यंत राजकीय व्यवस्था निर्णायक स्वरूपाचे निर्णय घेऊ शकते आणि ते निर्णय बंधनकारक स्वरूपाचे असतात तोपर्यंत राजकीय व्यवस्था नष्ट होत नाही. फक्त राजकीय व्यवस्थेच्या रचनेत बदल व सुधारणा घडवून आणल्या जातात. प्राध्यापक डेव्हिड इस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची प्रमुख 4 लक्षणे सांगितले ती पुढील प्रमाणे. ते म्हणजे पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्था सर्वव्यापी स्वरूपाची असते, कारण त्या विशिष्ट समाजातील सर्व संस्था, संघटना आणि लोक यांचा समावेश राजकीय व्यवस्थेत होत असतो. इस्टन यांच्या मते सर्वसमावेशकता हे राजकीय व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या ठिकाणी सक्ती करण्याची शक्ती असते. दंडात्मक शक्ती किंवा सामर्थ्य याद्वारे राज्य सक्तीने व्यक्तीवर, संस्था व संघटनेवर कार्य लादू शकते. राजकीय व्यवस्था कायदेशीर सत्तेद्वारे बंधनकारक निर्णय घेऊ शकते. आणि चौथं लक्षण, राजकीय व्यवस्थेने घेतलेले निर्णय अधिकारयुक्त असतात. इस्टन यास अधिकारयुक्त मूल्य विभागणी असं म्हटले आहे. डेव्हिड इस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची 3 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ती म्हणजे बहुव्यापकता किंवा सर्वसमावेशकता. सर्व राजकीय प्रक्रियांचा, घटनांचा समावेश राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासात केला जातो. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असा संकुचित दृष्टिकोन न ठेवता राजकीय पक्ष, मतदार, निवडणूक, राजकीय वर्तन, राजकीय परिवर्तन, राजकीय समसूचन इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास राजकीय व्यवस्थेत केला जातो. या सर्व गोष्टींमुळे राजकीय व्यवस्था कार्य करीत असते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे परावलंबित्व, परस्परावलंबित्व, त्यालाच संलग्नता म्हणतात.
राजकीय व्यवस्थेतील सर्व घटक परस्पराशी संलग्न राहून कार्य करत असतात. उदाहरणार्थ राजकीय पक्ष असेल, निवडणुका असतील, मतदार, संसद आणि मंत्रिमंडळ या सर्व घटकात संलग्नता असल्याने राजकीय व्यवस्था कायदेशीर कायदे निर्मिती करू शकते. राजकीय क्रिया प्रक्रिया घडत असताना त्यातील घटक परस्परावर अवलंबून राहत असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिसीमा किंवा मर्यादा. राजकीय व्यवस्थेला सीमा किंवा मर्यादा असल्यामुळे ती व्यवस्था कोठून सुरू झाली आणि कोठेपर्यंत संपते याचे आकलन होऊ शकते. 19व्या शतकात राज्याची राजकीय व्यवस्था मर्यादित स्वरूपाची होती. कायदे निर्मिती, कायद्याची अंमलबजावणी, न्यायदान, संरक्षण, आंतरराष्ट्रीय शांतता स्थापन करणे अशी मर्यादित स्वरूपाची कार्ये होती. परंतु 20व्या शतकात राज्याच्या कार्यक्षेत्राची सीमा वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता, सेवा, समाज कल्याण असे राज्याचे कल्याणकारी स्वरूप बनले आहे. त्यामुळे राज्याचे कार्यक्षेत्र वाढलेले आहे. डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची कार्यपद्धती सांगितलेली आहे. ईस्टन यांच्या मते राजकीय व्यवस्थेला 3 प्रकारची कार्य करावी लागतात. त्यामध्ये आदान, प्रदान आणि प्रत्यादान ही 3 प्रकारची प्रक्रिया करून राजकीय व्यवस्था कार्य करत असते. ईस्टन यांच्या मते राजकीय व्यवस्था संपूर्ण समाजाला व्यापून टाकत असते. राजकीय व्यवस्थेत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, सरकारी नोकरवर्ग इत्यादी घटक सामावलेले असतात. राजकीय व्यवस्थेबरोबर राज्यात काही उपव्यवस्था, शिक्षण संस्था, धर्मसंस्था, राजकीय पक्ष, सांस्कृतिक संस्था कार्य करत असतात. अर्थात या उपव्यवस्था असून यांनी घेतलेले निर्णय त्या उपव्यवस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीवर बंधनकारक असतात. परंतु राजकीय व्यवस्थेने घेतलेले निर्णय सर्व संस्था, संघटना, उपव्यवस्था, सर्व नागरिक यांच्यावरती बंधनकारक असतात. ईस्टन यांच्या मते ज्या परिस्थितीत राजकीय व्यवस्था कार्य करीत असते त्या परिस्थितीला वातावरण असं म्हणतात. अशा वातावरणातून विविध मागण्या राजकीय व्यवस्थेकडे येत असतात. पहिली जी मागणी आहे म्हणजे किंवा राजकीय व्यवस्थेचं कार्यपद्धती आहे ते म्हणजे आदान प्रक्रिया. आदान प्रक्रिया म्हणजे राजकीय व्यवस्थेकडे केल्या जाणाऱ्या मागण्या आणि त्या मागण्यांना राजकीय व्यवस्थेकडून दिला जाणारा पाठिंबा होय. परिस्थितीतून किंवा वातावरणातून राजकीय व्यवस्थेकडे विविध प्रकारच्या मागण्या केल्या जातात, तेव्हा त्यास आदान प्रक्रिया असं म्हटलं जातं. या विविध प्रकारच्या मागण्या असतात. त्यामध्ये उत्पादन, नागरी सेवा, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, संरक्षण, मानवी वर्तन, विवाह, धर्म, नागरी सेवा, वृत्तपत्रे अशा संदर्भात विविध स्वरूपाच्या मागण्या असतात. सामान्यतः राजकीय व्यवस्थेकडून सर्वच मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी परिस्थितीची अपेक्षा लोकांची असते. थोडक्यात असे म्हणता येईल की लोकांनी केलेल्या सर्व मागण्या शासनाने पूर्ण केल्या पाहिजेत, परंतु प्रत्यक्षात सर्वच मागण्या पूर्ण करणं शासनाला कठीण होत असतं. एकतर शासनाच्या मर्यादेपलीकडे या गरजा असतात. आधुनिक काळात मानवाच्या गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असल्यामुळे रोज नव्याने त्यामध्ये भर पडत असलेली दिसून येते. त्यामुळे सर्वच मागण्या शासनाकडून पूर्ण होऊ शकत नाहीत. परिस्थितीकडून जेव्हा राजकीय व्यवस्थेकडे मागण्या केल्या जातात तेव्हा त्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शासकीय व्यवस्थेवर दडपण सुद्धा येत असते. अशा वेळी राजकीय व्यवस्थेकडून त्या मागण्यांची प्रतवारी करण्यात येते. योग्य, अयोग्य, चुकीच्या मागण्या
चा विचार केला जातो आणि अयोग्य व चुकीच्या मागण्या नाकारल्या जातात. अशा मागण्या मान्य केल्या तर राजकीय व्यवस्थाच धोक्यात येते. तेव्हा परिस्थितीची विसंगत असणाऱ्या मागण्या फेटाळल्या जातात. काही वेळा मागण्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातो, तर काही वेळा रूपांतर इतर मागण्यात केले जातं. एकंदरीत परिस्थितीकडून आलेल्या विविध मागण्यांना राजकीय व्यवस्था प्रतिसाद, पाठिंबा देत असते. यालाच आदान प्रक्रिया असं म्हणतात. दुसरा जो भाग येतो तो म्हणजे प्रदान प्रक्रिया. दुसरी जी कार्यपद्धती आहे म्हणजे प्रदान कार्य. राजकीय व्यवस्थेकडे ज्या मागण्या आलेल्या असतात त्या मागण्यांचे धोरणात किंवा कार्यक्रमात रूपांतर करणे, या प्रक्रियेला प्रदान प्रक्रिया असं म्हणतात. राजकीय व्यवस्थेकडून मागण्यांच्या संदर्भात जी धोरणे किंवा निर्णय घेतले जातात त्याला प्रदान प्रक्रिया म्हटलं जातं. राजकीय व्यवस्था प्रदानाच्या प्रक्रियेत पुढील 3 प्रकारची कार्य करते. त्यामध्ये पहिला आकडा कायदे निर्मितीची प्रक्रिया. मागण्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम करावे लागतात. त्यासंबंधी प्रथम कायदे नियम निर्माण करावे लागतात. दुसरं त्यामधील कार्य येतं ते म्हणजे राजकीय व्यवस्थेकडून प्रशासनाची प्रक्रिया होत असते. जे नियम निर्माण केलेले आहेत त्याची कार्यवाही करावी लागते. आणि तिसरा भाग त्यामधील काही वेळा अशा नियमांच्या अर्थाविषयी मतभेद होतात तेव्हा न्याय देण्यासाठी न्यायदानाचे कार्य करावे लागते. म्हणजेच राजकीय व्यवस्थेकडून न्यायदानाची प्रक्रिया केली जाते. अशा प्रकारे प्रदान प्रक्रियेमध्ये आलेल्या मागण्यानुसार कायदे किंवा नियम तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्यामध्ये निर्माण झालेल्या वादाचे न्यायदान करणं या संबंधीचे कार्य प्रदान क्षेत्रामध्ये, प्रदान प्रक्रियेमध्ये होताना दिसून येतं. तिसरा त्यातील भाग येतो तो म्हणजे कार्यपद्धतीचा प्रत्यादान प्रक्रिया. लोकांकडून आलेल्या मागण्यांचे आदान प्रदान या प्रक्रियेद्वारे निर्णयात, धोरणात किंवा कार्यक्रमात रूपांतर होते. राजकीय व्यवस्था जे निर्णय घेते त्याची कार्यवाही करते, त्याचे परिणाम किंवा प्रतिक्रिया घडून येत असतात. शासकीय धोरणामुळे किंवा कार्यामुळे लोकात 2 गट पडतात. ज्यांच्या मागण्या मान्य होतात असे संतुष्ट समाधानी लोकांचा गट आणि ज्यांच्या मागण्या मंजूर झालेल्या नसतात अशा असंतुष्ट किंवा असमाधानी लोकांचा गट. अर्थात समाधानी गट राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देत असतो, तर असमाधानी गट राजकीय व्यवस्थेला विरोध करत असतो. सभा संमेलने, निदर्शने, मोर्चे, संप, बंद, वृत्तपत्रातून टीका याद्वारे राजकीय व्यवस्थेला विरोध केला जातो. वेळप्रसंगी राजकीय व्यवस्था उलटून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मागण्यांचे आदान, पाठिंब्याचे आदान, असंतुष्ट लोकांचा विरोध या राजकीय प्रक्रिया सतत चालू असतात. एकंदरीत आदान प्रदान, प्रत्यादान या राजकीय प्रक्रिया द्वारे राजकीय व्यवस्थेचे कार्य चालत असते. सहकार्य, पाठिंबे यांचे प्रमाण वाढले तर राजकीय व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होते. विरोधाचे किंवा असमाधानाचे लोकांचे प्रमाण वाढले तर राजकीय व्यवस्था धोक्यात येते. राजकीय पक्ष, दबाव गट, हितसंबंधी गट, वृत्तपत्रे याद्वारे प्रत्यादानाचे कार्य चालू असते. डेव्हिड एस्टन यांनी विशद केलेला आदान प्रदान प्रत्यादान प्रक्रिया ही आपणास या प्रक्रियेतून त्या ठिकाणी जी कार्य केली जातात याची माहिती आपल्याला सांगता येईल. डेव्हिड एस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची 3 प्रमुख कार्य सांगितले आहेत. कायदे निर्मिती, कायद्यांची अंमलबजावणी आणि न्यायदान. ही कार्ये केली जातात ती संस्थात्मक व कायदेशीर दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास होत असतो. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात कार्यात्मक या घटकाला विशेष महत्त्व आहे. याच भूमिकेतून अल्मंड यांनी सुद्धा रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन मांडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राजकीय व्यवस्थात्मक जो दृष्टिकोन आहे तो
आदान प्रदान प्रत्यादान या प्रक्रियेच्याद्वारे आदान प्रक्रियेमध्ये मागण्यांचे आविष्कारण करणं म्हणजे प्रकटीकरण करणं, मागण्यांची प्रतवारी लावणं, मागण्यांचा पाठिंबा मिळवणं, मागण्यांचे त्या ठिकाणी जे काही मागण्या आहेत त्याच्या दृष्टिकोनातून त्या मागण्यांचे प्रकार आपल्याला दिसून येतात. राजकीय व्यवस्थेला पाठिंबा किंवा राजकीय व्यवस्थेला विरोध हा प्रत्यादानाचा भाग येतो आणि कायदे नियम निर्मिती, नियमांची अंमलबजावणी आणि नियमांचे न्यायदान हे प्रधान स्वरूपाचं कार्य या ठिकाणी राजकीय व्यवस्थेकडून केलेलं दिसून येते. अशा प्रकारे राजकीय व्यवस्थेकडून जी काही विविध कार्ये केली जातात ती या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे डेव्हिड ईस्टन यांनी आदान प्रदान आणि प्रत्यादान या प्रक्रियेद्वारे आपला राजकीय व्यवस्थेचा व्यवस्थात्मक दृष्टिकोन सांगितलेला आहे. या व्यवस्थात्मक दृष्टिकोनावरती वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेण्यात येतात. पहिला आक्षेप येतो म्हणजे दुसऱ्या शास्त्रातील म्हणजेच जे काही सामाजिक शास्त्र इतर आहेत त्या शास्त्रातील संकल्पना स्वीकारणं अयोग्य आहे. समाजशास्त्रात ज्या संकल्पना वापरल्या तशाच राज्यशास्त्रात किंवा तुलनात्मक राजकारणात अध्ययन पद्धतीत वापरणं योग्य नाही. दोन्ही शास्त्रांच्या कक्षा क्षेत्र भिन्न स्वरूपाचे आहेत, संदर्भ भिन्न स्वरूपाचे असल्यामुळे समान संकल्पनांचा उपयोग दोन्ही शास्त्रात करणे योग्य नाही अशी टीका केली जाते. दुसरी टीका म्हणजे व्यवस्था शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे. आल्मंडने व्यवस्था शब्दाचा अर्थ स्पष्ट केला नाही. राज्य शासन संस्था, ग्रामपंचायत यापैकी व्यवस्था शब्द कुणाला लागू पडतो? क्रिया, प्रक्रिया, प्रतिक्रियेच्या समुच्चयाला व्यवस्था म्हटले तर कोणत्या क्रिया आणि प्रतिक्रिया राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात आपण लक्षात घ्याव्या हा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारे क्रिया आणि प्रतिक्रिया आणि व्यवस्था शब्दांचा अर्थ अस्पष्ट आहे. जो काही व्यवस्थात्मक दृष्टिकोन मांडला आहे त्यामध्ये अमेरिकन राजकीय व्यवस्थेचा आदर्श घेतलेला आहे. राजकीय व्यवस्थेची केलेली व्याख्या आणि वैशिष्ट्ये स्पष्ट नाहीत. अमेरिकन राजकीय व्यवस्था समोर ठेवून त्यांनी राजकीय व्यवस्थेचे वैशिष्ट्ये सांगितले आहेत. पण अमेरिकन राजकीय व्यवस्था एकमात्र आधुनिक व्यवस्था मानणे आणि कितपत योग्य आहे? आधुनिकतेचा निकष काय आहे या प्रश्नाकडे त्या ठिकाणी ईस्टन यांनी लक्ष दिलेलं नाही. प्रदान कार्याला महत्त्व दिलेलं आहे. आदान प्रक्रियेत कार्याला जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढं प्रदान कार्याला महत्त्व दिलेलं नाही अशा प्रकारे टीका होते. तसंच त्रिकलाबाधित सिद्धांताचा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे. डेव्हिड ईस्टन यांच्या राजकीय व्यवस्थेसंबंधी त्रिकालीबाधित सिद्धांत मांडला आहे. जे काही आल्मंडने आराखड्यानुसार संशोधन केलेलं आहे किंवा डेव्हिड ईस्टनने सुद्धा जे काही आराखड्यानुसार संशोधन केलेलं आहे त्याला राजकीय व्यवस्थेचे गुणदोष गणिती पद्धतीने मोजता येतील. राज्यशास्त्राचे स्वरूप काटेकोर होईल. त्रिकालाबाधित सत्य सांगणारे सिद्धांत निर्माण होतील. कोणत्या प्रश्नावर कोणता उपाय केला तर राजकीय व्यवस्था आपलं अस्तित्व टिकवू शकेल हे सांगणारे शास्त्र राज्यशास्त्राचे स्वरूप होईल हे म्हणणे अतिशयोक्ती आहे. एवढेच म्हणता येईल की राजकीय व्यवस्थेचे वर्गीकरण कसं करावं याची योजना दिलेली आहे. संशोधनाचा आराखडाही त्यांनी दिलेला आहे. आणि व्यवस्थेच्या कार्याबद्दल नाविन्य काहीच नाही. राजकीय व्यवस्थेची कार्य सांगताना त्यात नवीन काही सांगितलेलं नाही. पारंपरिक तौलनिक राज्यशास्त्रामध्ये जी कल्पना होती कार्याची यादी देताना नवीन शब्दांचा उपयोग फक्त केलेला आहे. चांगली आणि वाईट राजकीय व्यवस्था ठरवण्याचे आधार त्यांनी सांगितलेले नाहीत. केवळ तुलना चांगली वाईट ठरवता येत नाही अशा प्रकारची टीका या ठिकाणी या राजकीय व्यवस्थेच्या सिद्धांतावर करण्यात येते. डेव्हिड ईस्टन यांच्याप्रमाणेच आल्मंडने रचनात्मक कार्यवाद दृष्टिकोन सांगितले आणि त्यामध्ये सुद्धा आदान प्रदान प्रत्यादान या संबंधीची संकल्पना आपण पाहिलेली आहे. अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्रात किंवा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात जे विविध दृष्टिकोन आहेत त्यामध्ये रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. याद्वारे राजकीय व्यवस्थेची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकीय व्यवस्थेने कोणती कार्ये केली पाहिजेत यासंबंधीचं मार्गदर्शन करण्याचे कार्य
या रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाने केलेला आहे असं आपणास म्हणता येईल. या ठिकाणी हा सिद्धांत संपतोय. थँक्यू.